किती खुलचटपणा यांचा. खुळसटपणा नाही आजी, याला लहान मुलांशी लहान होऊन खेळणं म्हणतात. आणि सिद्धिराजना खूप छान जमतं आनंदीशी खेळायला. हो, आनंदीचा सिद्धिराज बरोबर किती चांगला बॉन्ड आहे ते दिवसातून 10 वेळा ऐकतो मी. खरं तर आमच्या सिद्धूला पहिल्यापासूनच लहान मुलांचा लळा आहे. आम्हाला तर वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर वर्षभरातच आमच्या घरात पाळणा हलेल. हळू हळू हळू. अरे बास करा ना आता खेळ. अरे काय आपल्या महानगरपालिकेचं मैदान नाही आहे, गाडे पाटलांचं घर आहे. या आता. गुंड्या भाऊ कुठे चाले कुठे चाले कुठे चाले? हळू सावकाश. एकदा सांगितलेलं कळत नाही या मुलीला. इतक्या बड्या बापाची असून आश्रितासारखी आमच्या घरी राहत होती. नाही, हिचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे. भाजलं इथं कसलं हिच्यामुळं. आजी 10 मिनिट आधी वॉर्निंग देऊन झाली होती तुम्हाला, तरी तुम्ही आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न केला. हो, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या अनुभवांवरनं जरा शिकाल. श्रीकांत, मला माहितीये तिला आम्हाला भेटायची खूप इच्छा असते, पण मी तुम्हाला सांगते परत भेटायचं असेल तर कधी भेटायचं, कुठे, कसं ते. पण आता खरंच तुम्ही जा. हो चालेल ना. ऍक्च्युली हिला ट्रॅम्पोलिन पार्कला घेऊन जायचं होतं. अजूनही बेत आखले होते, पण हिला इथे यायचं होतं म्हणून ना त्यानिमित्ताने आता परत करता येतील. बाबा, मला अजून इथेच थांबायचंय. आनंदी बाळा, माझं जरा ऐक. पुन्हा आपण लवकर भेटूया. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पण आता फक्त लास्ट टाइम खेळायचं, मग आपण जायचं. पुढे पडतो कुठे भावना, तू कब्बशी घेऊन आते. हो. काय हो ते कांते नामदार, तुमचं तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे होय ना? हो, पण तुम्हाला त्याचा वापर करता येत नाहीये. नाही ना, तुमच्यात चांगुलपणा आहे. कारण आमचा सिद्धिराज आणि त्याची बायको तुमच्या मुलीमध्ये खूप रमलेत. आणि तुमच्या या चांगुलपणामुळं तुम्ही वारंवार तुमच्या मुलीला इथं घेऊन येत आहात त्यांना भेटण्यासाठी. एक लक्षात ठेवा, तुमची मुलगी या घरात आलेली मला कधीही चालणार नाही. तुमचे एक हितचिंतक म्हणून मी तुम्हाला सल्ला देते. मी आता काय केलं ते पाहिलंच आहे तुम्ही. हा तुमचा चांगुलपणा उद्या तुमच्यावरच उलटेल. वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमची लेख तुमच्या हातातून गेली असं समजा.
सिंचू मला माहिती आहे मी तुला खूप जास्त हर्ट केले, पण अगं माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव ना, मी हे सगळं केलं म्हणून तर आपल्याला पैसे मिळत आहेत ना. सिंचू बोल ना काहीतरी. बाहेर सुद्धा काहीच बोलली नाही अगं, प्लीज बोल ना माझ्यासोबत. हे बघ, तुझं स्वप्न आहे ना, तुझं स्वप्न आहे ना की तुला स्वतःचं घर हवंय, त्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहे ना सिंचू. अशा पैशांचं घर नकोय मला हॅरी. तुला कसं कळत नाही रे? बड्या बाबाच्या घराची मुलगी आहे मी, खूप पैसा आहे माझ्या घरात, तरी मी तुझ्याशी लग्न केलं का? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझी फॅमिली असेल मिडल क्लास, पण मला आवडते ती. तुझ्या घरच्यांची मेंटॅलिटीशी मला प्रॉब्लेम आहे, पण ते वाईट नाही आहेत, वाईट तू आहेस. मला तर हेच कळत नाही की एवढ्या चांगल्या आई वडिलांच्या घरी तू जन्मालाच कसा आलास. सिंचू अगं, नाहीतर काय, आधी लॉटरीचं तिकीट, मग दागिने चोरलेस. नाही नाही, दागिने चोरले नाहीत अगं, फक्त रिप्लेस केले होते. अरे माझे खरे दागिने विकून तू खोटे बनवलेस, त्याला चोरलेच म्हणतात. आता तर काय ड्रग रॅकेट, हाईटच केलीस रे तू हॅरी. पण सिंचू तू बघितलंस ना, आई माझ्या बाजूने आहे. मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये हॅरी. म्हणजे जेव्हा मी तुला सोडून गेले होते तेव्हा तू आत्महत्या करायला निघाला होतास, ते तरी आठवतंय का तुला? तू माझ्याकडे परत येणार नसशील तर मी आता स्वतःला फाशी लावून घेणार. तुला कशाचीच किंमत नाहीये, ना तुझ्या आई वडिलांची, ना माझी, ना तुझ्या फॅमिलीची. देवाने एवढे हातपाय धड दिलेत त्याची, किंवा तुझ्या शिक्षणाची. कशाचीच किंमत नाहीये तुला. सिंचू तू माझं नावही घेऊ नकोस हा, तुझ्या तोंडी शोभतही नाही ते. मला वाटत होतं या घरात फक्त हरीशलाच देवाने गुन्हेगारी प्रवृत्तीचं बनवले. मी आई असं वागेल असा विश्वासच नव्हता. कसं काय वागते ही आई, काय कळत नाही. अहो थांबा जरा, भाताबरोबर भाजी का खाताय? आमटी होतीये, थांबा. मग ती आमटी झाली की मला वाटीतून आणून दे, मी पीन नुसती. अहो बर, तेव्हापर्यंत चपाती. अजिबात नको. चपाती दळवी घरघंटीच्या पिठाची तयार केलेली चपाती आहे ना, या चपातीतून ड्रग्ज माझ्या अंगात घालून रात्री माझी पैशांची बॅग घेऊन पळून गेलीस तर? हो, काही काय बोलताय तुम्ही? जरा जिभेला लगाम लावा. जिभेला लगाम लावू? हो अगं, लगामच लावायचे तर या घरात बरेच कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्या जिभेला लगाम लाव. लहानपणापासूनचा प्रत्येक दिवस माझ्या डोळ्यासमोर येतोय. विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. ही आई अशी कशी काय वागू शकते? काय ग वेणा, आई कुठल्या ड्रग रॅकेटच्या टोळीची मोरक्या बिरक्या नसेल ना? हे बोलताना काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? हे असलं तसलं बोलण्यापेक्षा ना गप जेवा. हा, गप जेवा. ना तुला नेहमी मी चुकीचं वाटतो ना, आणि एक दिवस तुला कळेल की मीच बरोबर आहे आणि बाकी सगळ्यांचं काही सांगता येत नाही. भाजी दे.